आज डे 3चा वर्कआउट. पहिले स्टार्टिंगला थोडं वॉर्मअप झाल्यानंतर फुल बॉडीचं स्ट्रेचिंग करून घ्यायचं आहे. वॉर्मअपसोबतच बॉडी स्ट्रेचिंग पण करून घ्यायची, म्हणजे आपल्याला पुढे नाही का एक्सरसाइज करण्याला आपली बॉडी सपोर्ट करते. स्टार्टिंगला थोडं स्ट्रेचिंग करून घ्यायची आहे. फुल बॉडी स्ट्रेच करायचा प्रयत्न आपण अल्टरनेट टच करूया. त्रिकोणासनचे 50 सेट मारून घ्यायचे. फुल स्टार्टिंगला थोडं हळूहळू मारायचं, त्यानंतर फास्ट प्रोसेस करायची आहे, जेणेकरून आपलं 50 कंप्लीट होईल. साईड टू टच हे पण 50 मारायचे आहेत, जेणेकरून साईडची जी चरबी असते ती कमी होण्यास मदत करते. त्यानंतर सूर्यनमस्कार. मी सूर्यनमस्कारचे 5-5 सेट वाढवते. एक दिवस 5 सेट, दुसऱ्या दिवशी 5, असे 5-5 करून 10-15 असे वाढवत जायचं आहे. कारण आज डे 3 असल्या कारणाने मी आज सूर्यनमस्कारचे 5 सेट पुन्हा ॲड केलेत माझ्यामध्ये. सूर्यनमस्कारने आपलं पूर्ण एक्सरसाइज कंप्लीट होते. आपण जे योगा एक्सरसाइज करतो ते स्ट्रेचिंग करून घ्यायची पायाची सिटिंग आसनामध्ये साईड टू साईड. तो टच करायचा, फुल बॉडी स्ट्रेच करायची साईडने. साईड टू टच. त्यानंतर अल्टरनेट, याचे 50 सेट मारायचे. दहाचे 2, 25-25चे 2, असे 50 सेट कंप्लीट करायचे. मध्ये मध्ये बॉडी स्ट्रेच करून घ्यायची आहे. तिथले आसन बटरफ्लाय, याने फुल बॉडी स्ट्रेच व्हायला मदत होते. त्यानंतर अशा प्रकारे गुडघ्याला डोकं लावायचा प्रयत्न करायचा आहे. आज डे 3 असल्या कारणाने थोडं जास्त होतं आहे माझ्याकडून, तुमच्याकडनं पण होत असणार आहे. फुल गुडघ्याला डोकं टेकण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर मंडूकासन, श्वासमध्ये बाहेर. त्यानंतर भुजंगासनाचे 10चे सेट मारायचे, 20 असे. कमरेचा जो त्रास असतो त्याने कमी होतं भुजंगासनाने. फुल बॉडीला स्ट्रेच करायचं, पाठीला पूर्ण स्ट्रेच करायचं, पायाला, डोक्याला पाय टेकण्याचा प्रयत्न करायचा आहे. कमरेतून खाली वाकायचं आहे. त्यानंतर पायाची स्ट्रेचिंग, सर्कल 2-2 मिनटं सर्कलमध्ये करून घ्यायचं आहे. त्यानंतर सायकलिंगचे 2-2 मिनटं. मर्कटासनचे 3 प्रकार. योगा जर योग्य पद्धतीने केला तर आपल्याला बेनिफिट त्याचा नक्कीच मिळू शकतो. आज डे 3 आहे. मला खूप जास्त असं जाणीव होती आहे की मी 3 दिवसात खूप जास्त अशी आणखी ॲक्टिव्ह झाल्यासारखे वाटते. गुडघ्याला डोकं लावायचा प्रयत्न करायचा आहे, त्याने पोटाची चरबी कमी होते. चक्रासन. त्यानंतर स्ट्रेचिंग थोडी. अर्धमचंद्रासन. थोडा माझं डोक्याला फक्त थोडं असं काहीतरी राहिलेलं आहे, ते डोकं टच व्हायचं. मी लास्टला थोडं अप्पर साईडची एक्सरसाइज घेतली, कारण ज्याने
आपले पोटाचं, आपल्या पाठीचा, आपल्या मानेचा, आपल्या हाताचा सगळाच व्यायाम म्हणजे होतो या एक्सरसाइजमध्ये. बसल्या ठिकाणी करायचं आहे. फुल हाताचा व्यायाम होतो आहे, स्ट्रेचिंग होती. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे अप्पर एक्सरसाइज करताना. हाताचे व्यायाम याच्यात मी जास्त घेतले आहे, कारण जी हाताची चरबी आहे ती सुद्धा कमी होण्यास मदत होते. व्यायाम करताना पाठीचा कणा हा नेहमी ताठ पाहिजे आणि आपण जमलंच तर आपण पद्मासनामध्ये बसण्याचा प्रयत्न करायचा. या अशा प्रकारे 30-30 सेकंदाचा हा व्यायाम आहे. एक इव्हेंट 30-30 सेकंद करायचा. तर फुल बॉडी स्ट्रेच होते आणि आपला अप्पर साईडचा जो चेस्टचा भाग असतो, पाठीचा भाग असतो, मानेचा भाग असतो, फुल याचा व्यायाम होतो याने. तर मी डे 3ला हे ॲड केलं आहे. अजून नवीन प्रकार मी प्रत्येक एक्सरसाइज, प्रत्येक पाचच्या एक्सरसाइजचा ॲड करत जाणार आहे पुढे. अशा प्रकारे हा पूर्ण 30 मिनिटाचा एक्सरसाइज आहे. फुल पाठीचा मणका स्ट्रेचिंग फुल होतं याने. तर डे 3चा वर्कआउट मी आज अशा प्रकारे कंप्लीट केला. लास्टला अनुलोम विलोम